चालले काय झालं की उरकले तीन काय राहिले आता काय ठरलं ते काय नाही आज फुटाव कालचे म्हटले भुजबळ म्हटले आम्हाला मान्य नाही थोडे इकडे आले होते झाडं काढायला तयार होते त्यांनी लढून काढली मग आता 8 फुटावर इथं सेंटर पासून हाय एक्झिस्टिंग रोडवर मोरून टाकून घ्यायचा विषय संपला तो असं झालं ते चांगलं आहे. हा मग झाले आता नाही तर मग मॅडमला सांगितले गुन्हे दाखल करून घ्या सोपं आहे ते आजी आहेत नाही का आहे सगळी हो आजी 2 मिनिटं अच्छा बरं झालं चला भाऊ बोला मॅडम आमची कंप्लेंट घ्या रिक्षा कशाची कंप्लेंट घ्यायची तुमची? याची अडवणूक कशाची अडवणुकीची कंप्लेंट घ्यायची निकालाप्रमाणे रस्ता काढलाय नाही 8 फुटाच्या आणि रस्ता आता कोणी अडवणूक केली आता काय राहिलं हो कोणी अडवणूक केली नाही नाही काय प्रॉब्लेम काय आहे बर प्रॉब्लेम काल एक बोलले आज एक बोला काय? मला त्यांचा काल बोलले काढून घेऊ आता म्हणले इकडे सरकार तिकडे सरकार निकाल कितीचा आहे 10 टायर गाडी बसली आम्हाला बस निकाल काय आहे हे बघा निकाल वाचून दाखवलेले ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड आहे निकाल मी काल काय वाचून नाही दाखवलं आता थोडंच काढा मार्ग कशाला वाढवला नाही साहेब नाही यांनी नाही यांचा मार्ग जो होता तो काल आपण ऐकला होता हो. पूर्ण सामंजस्याने काय घ्यायचं होतं ते घेतलं होतं 2 मिनिटं काय ठरलं? माझा ऐकायचा विषय नाही साहेब सगळ्यांच्या सोयीचं होतं की रुंदीकरण झालं तर जास्त चांगलं राहील परंतु रुंदीकरणाला एक तयार झाले का एक बदलतात एक तयार झाले का दुसऱ्या बाजूचे बदलतात ते. त्या यांचं बदलायचं काय विषय? प्रत्येक काल ठरलं आदेशाप्रमाणे ना? होईल म्हणून एकाच कामासाठी साहेब 2 काय? दिवस मी पण नाही देऊ शकत माझ्या पण केसेस चालू आहेत तिकडे. पट्टी मारली इथपर्यंत मी ॲग्री झालो हां जेव्हा तिकडनं रस्सी टाकली त्यांनी तेव्हा मग त्यांचं ऑब्जेक्शन आलं कुठून टाकली तिकडनं नाही पण आपलं फक्त नारळ झाड काढायचं ठरलं हो ना बस ना मी मग आता काय agree आहे ना problem? मग तुम्ही तयार आहे ना हो तयार आहे पण त्यांची संमती नाही ना आता मग आता ते त्यांचं रस्ता काढून घेतील मग खाली हे करायचं नाही म्हणतात जो आहे तोच म्हणतात तर मग काल ठरलंय ना तुम्हाला एकमेकांना पटलं नाही ठीक आहे बर ठरलंय काल घ्या मार्ग काढून कशाला वादावादी आणि मावशींना म्हणतो नाही नाही हाय भाऊ ऐका ना एक 2 मिनिटं द्या बघ मी तुम्हाला कॉल करतो हॅलो हां हां गोडीनं गाडा जातो मावशी साहेब आता झालंही तुम्ही आता खोडद रोडनी सरळ या आपल्या हिवऱ्याच्या शिवाला हा तिथंच नाही मावशींना म्हणलं तर काय जाऊ दे बोला सांगा झालं माझं गेलं मागाशी गेले वार ते नारळ काढा मी काढून टाकून घे वरून ते मुरम सगळ्या माणसाला त्रास ती मॅडम सांगते मी बोलणार नाही मी काही बोलणार नाही मी आता ऐका ना ते मॅडम सांगतील नाही पण मॅडम हो, करतील, सरपंच साहेब त्यांच्याबद्दल बोला सरपंच साहेब ऐका आता जाऊ ते ऐका ना मावशी कसं काय ऐकायचं आता झाले ना आता तयार. ते काढायला तयार होते यांनी सांगितलं रस्ता थोडा मोठा होत होता वाइंडिंग होत होतं दोन्ही बाजू हो थोडं होऊन गेलं थोडं घ्या आता हे ना म्हटले आम्हाला आमचं 1 इंच घ्यायचं नाही आमच्या वावरात यायचंच नाही यांचंच घ्यायचं मला काय पटत नाही आपल्या मोठ्या बहिणी नाही नाही ऐका ना मी काय म्हणतच नाही ना त्याच्या दारवानी साहेब इथं ना माझी जमीन ना माझी काहीच जागा. नाही उलट काल भरपूर वेळ भुजबळ दिला. ऐका ना भुजबळ ही लई वर्षापासून आमची बरोबर गाणा मायावर काम करतो समजून घ्या पण जे बरोबर आहे ते बरोबर आहे जे नाही, चूक आहे आता ते चूक आहे ऐकायचं ते काय कोणचं असलं तर निघालाय मार्ग चला काढून आता घ्या. काय आता ते मॅडम सांगतील मी नाही बोलणार आता मॅडम अधिकारी आहेत मॅडम नाही, सांगतील तुम्हीच मार्ग काढा, हा? नाही ना वाणी साहेब ऐका ना मार्ग काय ते तयार काढायचा झाले ना आता घ्या ना समजा काय मार्ग काढाय सांगा त्यांचं म्हणणं आहे बघ जिथून जाईन तेवढं करा ना आता ते तयार झाले ते पाहिजेत तयार आहेत झाडावाले ना. झाडावले तयार आहेत ना होय. झाडावाले तयार व्हायला घालून पाहिजे. तयार हा? 2 मिनिटं 2 मिनिट थांबा मार्ग निघाल ना बाबू भाऊनी आम्ही 8 फुटाचा आता रोड मोडतो बरोबर हा बाबू भाऊनी आम्ही आता 8 फुटाचा रोड मोजला हा. बरोबर हा 8 फुटाचा रोड इथपर्यंत हा. आलं मी ऍग्री आहे झाडं काढायला एवढी जागा द्यायला तयार हो, आहे हो, बरोबर त्यांचं इथं 8 फुटाचं आलं त्याचं इकडे तुम्ही वैयक्तिक सांगा मी जेवढं ऍडजस्ट करतोय त्यांनी इकडे हा adjust होईल ना करायला मग. पाहिजे. हो होईल ना हा, मग त्याच्यावर ते ऍग्री नाहीये सर मावशी हो म्हणले ना विचारा ना तुम्ही हो घ्या जोडून कशाला ताणताण करता नका वाद घालू जाऊ दे. सरकारी मोजणी केली सरकारी मोजणीची कपरेत ही माहिती हो कशाला घेतो कपरेत प्रमाणे होऊ द्या बरोबर काय येणार नाही बरोबर काय होणार नाही जाऊ द्या होऊ द्या का नाही ठीक आहे त्यांचं काय नाही. तो मुलगा ऐकत नाही त्यांचं. मावशी
तुमचा मुलगा ऐकत नाही, तुमचा मुलगा नाही ऐकत, तुमचा मुलगा नाही म्हणतो, तो नाही म्हणतोय ना. त्यांना सांगा ना समजून. पाणी बाटली द्या ना पाणी प्यायला. पाणी आणा मग आता नाही हो शिंदे तुम्हीच बोला संजू पाणी आणा बाटली जरा. निघाल काय म्हणतात नाही म्हणतात मान्य कसं होईल. मग ती बी मान्य आहे. थोडं खाली येणार ना, थोडं खाली येणार. हा चालते विचार. मॅडम काय ठरतंय? काही नाही, मी माझ्या शासकीय नियमानुसार जो आदेश झालेला आहे 8 फूट रस्ता देण्याचा, तर त्या पद्धतीने 8 फुटाचा रस्ता देणार आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांनी त्यांचं सामंजस्याने ठरवलं तर रस्ता मोठा पण होईल, त्याला काही हरकत नाही. तिथं मावशी तयार आहेत. सगळ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबात एक वाक्य तर होत नाही, तर आपण आधी सगळ्यांची तुम्ही कशी घडून आणायची. एकत्र ठरवा ना. काय होतं नंतर मशीन वगैरे गेली ना, मावशी समजून सांगा. माझ्या हे मानतात हे मान्य करते माझी मान्य तुमच्या सौजन्याने होतोय असं समजा. माझं सौजन्याने मग सौजन्याने समजा ना. आता ते थोडं कागद कुठून काय होते आता काय व्हायचं. थांब राहिलं ठीक आहे साहेब, मला असं वाटतं काम सुरू केलं पाहिजे. हो करा ना. चल दोन्ही काही ठरती नाही. आता या मोडून टाकताना कोणी अडचण आली तर मग मात्र तुम्हाला मॅडम तक्रार करते. त्याच्यावर शासकीय कामकाजाला अडथळा म्हणून सरळ दाखल करा आणि त्यांना सांगा किती दिवसाचं आहे, म्हणजे त्यांना कळण शासकीय कामकाजात अडथळा केल्यानंतर किती दिवस जेल होती हे सांगा. बेल किती दिवस मिळत नाही ते बी सांगा. यांना सगळ्यांना कळत. भुजबळ आणि शिंदे नाही वाद हा आलं जे मी त्यात. भाऊ 8 फुटावरच सगळे ठाम येतं. मला असं वाटतं वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये, काम सुरू करूया. आपण काय करू आता पुढचं जे आहे जी आहे तो 12 फुटाचा चला काम सुरू करूया. मॅडम अडचण आली का कॉल करा. अडचण आली अडचणच आहे. तुम्ही थांबा घडी. प्रमाणे हे करून घेऊ, लगेच मुरून टाकून घ्यायचं. काय नाही. चला तयार व्हायला पाहिजे. कशी होती बाबा मार्ग काढा, बाबा मार्ग काढा बाबा. सांगा सरपंचांना. तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही काय बोलायचं सर बोलायचं. चला हो शिंदे सरकार हा बोला ना. आई तुमचं काय म्हणणं आहे नाही, का नाही. काढून द्या बरं तुम्ही. ऐका ना माझं काय म्हणणं आहे भाऊ. हे जे आता जे मार्किंग केलंय ना त्याच्यावर फक्त आपण फक्की मारून तेवढा रोड काढून घ्या. काय अडचण नाही माझी. 8 फुटाच्या म्हणजे नारळ निघणार ना. नारळ नाही साहेब. अरे नाही इथपर्यंत 8 फुटाचं इथपर्यंत आले. प्लीज. रस्सी कुठे आहे रे. रस्सी तो इथपर्यंत म्हणजे मग नारळ निघतो. अच्छा 8 फुटाचा रस्ता आहे आणि फक्त सपाट करायचा आहे, बाकी काहीच नाही करायचं. आणि आम्ही काय हात नाही लावणार. तुम्हीच रस्सीला हात लावा. काय आहे ते तुमच्या पद्धतीने होते तिकडून पण फक्की मार. दादा मग घ्या. तुम्ही बोलवा कोणतं दोघं बोलवा मारायला माणूस मानवणार नाही. पण तो येईल दीपक इकडे फक्की
आता काय अडचण आहे? अरे ऐका आता अरे तुम्ही ऐका ऐका तुम्ही गोडीनं गाडा जातो तुमच्या याला पण रस्सी लावू जिथं जिथं स्पॉटिंग केलेलं आहे 8 फुटाचं त्याच्यावरती फक्त टाकून घेऊ. ओके असं इथं इथं लाईन आहे बाबा, इथं जरा नाही संजू भाऊ, इथं जरा थोडी मारून घे. थोडी थोडी मारून द्या. दीपक पक्की मार रे. इकडनं पक्की मार. पक्की मार ना. नाही नाही पक्की आहे ना, ते आणली आता त्यांनी. जाऊ दे तुम्ही टक्कर नका. समोर चला. तुम्ही 12 साडेबारा पर्यंत घरी आले ना. चल. नाही आला तो. रस्ता खुला करा. तिकडे आहे येते तो. पकडा समोर समोर पकडा ना सीट. हो ते काय गुतलेली आहे ती, बाकी नाही. गुत्ताला काढा. ते वाले काही नाही, तात्पुरतं फूट लावलं ते पूर्ण नाही हो, घ्या बोला समोर. त्या पक्की पर्यंत वळा. या पक्की पर्यंत पुढं 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 सर. हा, सफेद पक्की जर सर या समोर पकडा ना साहेब. हो 2 मिनिटं गुतत नाही ते, गुतली ते. अरे रे सोडा निघे नंदू भाऊ जरा मदत करा ना. पिळा बसलाय, पिळा त्याला. लागत का रोड? अरे काय चाललंय एवढं दिवस? हात बांधून थांबलेत. अरे हात बांधून मध्ये गुताडा करायचा काय, गोल गुंडाळायचं. गुताडा काढायला सोडवायचं आपल्याला. आंबडा सुटला पण गुताडा. चला चर्चा अनपार्लमेंटली शब्द नको. काढून घे सर्व करा आता. लांब थोड्या अंतरावर व्यवस्थित पुन्हा केले ते जाऊ द्या. काल ठरलं तसं झालं असतं तर चांगलं झालं असतं का? सगळं ठरलं होतं काल. मॅडमला माहिती, सगळ्या माहिती घ्यायचं. ऐकायला पाहिजे होतं. झाड सपाट करायचं आहे, बाकी काही नाही करायचं. नंतर चांगला रस्ता करू आपण. या समोर चला. इथपर्यंत जाय का, त्या कोपऱ्यापर्यंत कर ना. घेऊन जायचं का? जाऊ दे, चला. नको म्हणते ते. हो काय नको म्हणते ते करायला. कॅन्सल झालं? कोणी अडथळा आणला? संदीप शेट नंतर नको. नाही त्यांनी बोलावं ना तसं. हो चल. साहेब काय म्हणते, सांगा ना मग. सपाट करा ना जायला. ए अतुल साईडला थांब तिकडे. याला याला नाही मशीन पार्ट वेगळं, तुम्ही ॲक्वायर करा ना. चला ते मजाच ना. पकडा ना मग. द्या. हा, द्या. संजू भाऊ ती दोरी घेऊन इकडे या. समोर गोल्डर टाकून आता मॅडम हे मधलं अंतर किती चेक केलंय ना? कोपऱ्यावर टाकायचं त्यांच्याकडे आणि आपल्याकडे काय आठच. हे अरे काय ठरलं? पक्क्या नाही ते. हा मान्य नाही म्हणजे तुमची हरकत काय आहे? गाडी जाईन का? या डिपार्टमेंटनी दाखवा आम्हाला. मॅडम त्यांनी दाखवा गाडी आणतो मी मोठी घालून म्हणा दाखवा. ना तुम्ही. नको पाठवायला गाड्या. त्यांना सांगा ना तुम्ही. काय मुरमाच्या गाड्या आल्या त्या नको आहे आम्हाला. तुम्ही त्या मॅडमला सांगा. मॅडम इकडे मॅडम तिकडे चला ना. तुम्ही तिकडे चला ना. अहो रस्त्यात उभे राहा. त्यांना सांगा ना तसं. तुमचं काय प्रॉब्लेम? नको आहे आम्हाला. 8 फूट नाही मान्य आम्हाला. नाही मान्य आम्हाला.
हा नाही ते झाडं काढून द्यायला तयार होते सगळ्यात होते. मी मोठी गाडी आणतो, मला गाडी नेऊन दाखवा, उसं 10 मीटर नेऊन दाखवा रोडनी, तुम्ही सांगता त्या पद्धतीने मी तयारी. नाही मी नाही सांगत हा जो आदेश झालेला आहे माझ्या नायब तहसीलदारांसमोर केस चालून साहेब शिवरस्ता दोन्ही बाजूने सोडून 4-4 फूट करून 8 फुटाचं मोजमाप घेऊन ते जे मार्किंग आहे ते टाकलेलं आहे. नाही जात ना त्याच्यापेक्षा बंद करून टाका ना, विषय संपला ना, बंद करून टाकू. त्याला पर्याय पुढे काय तो पर्याय शोधून आम्ही, त्याला दुसरा काय पर्याय तो पर्याय शोधून आम्ही. कुठे गेली एवढ्यातली माणसं? आता 8 फुटाचा आहे का 32 फुटाचा आहे ते पाहू आता आम्ही. बरोबर ना, 8 फुटाचा आहे का 32 फुटाचा ते पाहू ना आता. मग वाणी साहेब याच्या पंखांची ऊसाची गाडी निघाल का काय निघाल सांगा ना तुम्ही. हा शेतकरी वर्ग येईल सगळा टाकून दिली ते काढायला तयार झाले. यांचं काय दुखत होतं का इथं खाली थोडा गेला असता तर त्यांना ते पण मान्य नाही. काय अंगल ठोका ठोका ना डायरेक्ट बंद कर. माझे सातबारे ठोकणार तुला काय करायचं मोठा माल करी हुशार आहे, लागून टाकू का आज सातबारा आमचा आहे, आम्ही काही करू ना, वालकून बंद करू मग काय मग झोपत उठून पंचनामा करून लागला मोजमाप गेले ना मग एकले आपलं का आधीच त्याला काय घाबरायचं. आदेशच बघू आता, काय आदेशच बघायचं ना आता, बाकी काय आता हे मान्य नाही ना, आता आदेशच बघू. मग काय एकच मिनिट आता भाकरी एवढी गॅरेज हो आता तुमची काय मागणी आहे तुमच्याकडे? आम्हाला 12 जी मागणी होती ते झाडं 12 फूट गाडी बसेल का वाणी साहेब याच्या उद्या तुमचा गव्हर्नमेंटचं काय जे रे तुमच्या मोठ्या अवजार याच्यात गेली पाहिजे, बरोबर ना. नाही यांची तहसीलदारांची ऑर्डर काय आहे? रस्ता सोडून 4-4 फूट, रस्ता सोडून 4-4 फूट ठेवायचे. त्याने रस्त्यात 4-4 फूट एवढं झालं का 8 फूट. रस्ता सोडून मॅडमला विचारलं का नाही? आदेश कुठे येईल? आता मॅडम बोलतात आम्हाला आदेश आहे 8 आदेश फुटाचा. काय दाखवा ना तो आदेश वाचा म्हणा, आदेश वाचा म्हणा. रस्ता सोडून वाटीचा रस्ता सोडून 4-4 फूट. मॅडम वाचा तुमचा आदेश. हो मॅडम आदेश वाचा तुमचा कालचा. आहे यांच्याकडे रेकॉर्ड केलेला आहे माझा रेकॉर्ड केलेला आदेश आहे माझा ढकलले नाही वाणी साहेबांकडे काल जो वाचला ना मी त्याच्यात रेकॉर्ड बा झालं मला कुठे राहिले संजू भाऊ साहेब? असा रस्ता खुला आहे 8 फूट जो सांगितलाय साहेब. नाही मॅडम ऑर्डर नेमकी त्यातला आशय काय आहे? त्यामध्ये सेंटर पासून हा सेंटर पासून दोन्ही बाजूने 4-4 फूट. मग त्याचं सेंटर कुठे पकडलं? हा रस्ता मोजून आपण सेंटर पकडले. चालू रस्त्याच्या सेंटर पासून दोन्ही बाजूनी 4-4 फूट असा 8 फूट रस्ता खुला करून द्यायचा हो असा. ऐकलं का? वाचा ना त्यांना म्हणा आदेश 4 फूट अरे सोडायचे. तुमच्याकडे पण कॉपी आहे. 4 फूट मोकळं सोडायचे परत बाजूला. सेंटर पासून 4-4 फूट ना. बाजूला सोडायचे परत. 4 फूट सोडू नका म्हणतोय. आणि अशी ऑर्डर कुठे आहे? अशी ऑर्डर नाही, रस्ता सोडून 4-4 फूट सोडायला. नाही अशी ऑर्डर कुठे आहे? अशी ऑर्डर कुठे वाचा ना. नाही आपल्याकडे कॉपी आहे ना, हो आपली कॉपी आणा ना. 4-4 फूट मोकळं पण आपली कॉपी काय की हो तो मोबाईलवर काय आणा बरं, समोर कळेल ना. मोजणीचा काहीच विषय नव्हता त्याच्यामध्ये. नाही, तुम्ही 100 फूट करा पण ते काय नेमकं मोजणीच्या खुणे तुम्ही वाचला नाही का? मग वाचला म्हणजे तुम्हाला त्यावेळेस आदेश समजला नाही का? जर आदेश मान्य नव्हता तर तुम्ही त्याच्यावर अपील करायला पाहिजे होतं. आदेश माहिती असा आहे, पूर्ववत रस्ता जो होता ना तो मुरम टाकून चालू करून द्या. पूर्वीचा जो रस्ता आहे तो जुना वहिवाटीचा, हा मग पूर्वीचा रस्ता का इथून होता का? ठीक आहे.
हा वाचा ना काय ती सरकारी ऑर्डर आहे. अहो तुम्ही इथे उभे राहून वाचा ना. वाचा ना काय 4-4 फूट आहे ना मॅडम, ठीक आहे. दोन्ही बघा, दोन्ही बाजूने 4-4 फूट मोकळा पूर्व रस्ता, शिवरस्ता चालू ठेवा. पूर्वापार शिवरस्ता चालू ठेवा. हा. चालू रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने इथं मध्ये असं नाही ना उल्लेख, साहेब आपण रस्ता असा उल्लेख आहे का साहेब? वाचा ना तुम्ही. साहेब आपण रस्ता खुला करताना कसा करतो हे तुम्हाला नाही ना उल्लेख, वाणी साहेब उल्लेख काय वाचा ना वाचा वाचा. दोन्ही बाजूने 4-4 फूट. अहो पूर्ण वाचा, पूर्ण वाचा. बघा, जमिनीतील दोन्ही बाजूने 4-4 फूट मोकळा ठेवून पूर्वीचा रस्ता चालू ठेवा. पूर्वीचा रस्ता 4-4 फूट मोकळा ठेवायचा इकडून तिकडून. तुमचा आदेश आम्हाला मान्य नाही. 8 फूट बरोबर आहे की नाही? नाही ना, आम्हाला नाही मान्य. आम्ही अपील करतो. ठेवा ना मोकळा मग 4 फूट तिकडून अजून. 4 आम्ही फूट नाही ठेवा टाकीत ना म्हणून. मोकळं. ठेवा मोकळं. मोकळा ठेवा म्हणजे मी काय करायचंय 4 फुटात? कोणी मी तुमचं जे म्हणणं आहे ना तिकडून 4 फूट मोकळं ठेवा. अहो 8 फुटात मॅडम ऐका ठेवा ना. ना. आता त्याला अँगल राहायचे ना, रावण 4 फूट तिकडे राहू दे मोकळा. आम्ही नाही मुरुम टाकीत त्याच्यात. अँगल ठोका. त्यांनी टोकायचे ना त्यांना. नाही ऑर्डर नीट इथे कन्फर्म नाही, बघा. 4 फूट त्यांनी पण मोकळं ऐकलं. सोडून शेजारी. 4-4 फूट बाजूला सोडायचे दोन्ही साईडनी. ते 4 फूट गटारासाठी. 4 फूट गटारासाठी ना. पण नाही, बातमीमध्ये घ्यावं लागेल. ऐका ना साहेब, नाही तुम्ही तर रस्ता खुला, तुम्ही रस्ता इथं खुला करायला आलात. आज नेमका अडथळा काय आला, काय ठरतंय? आम्ही कालही या ठिकाणी हा रस्ता खुला करण्यासाठी आलो होतो. आमच्या आदेशाप्रमाणे 8 फूट रस्ता तयार करण्याचा आदेश होता, परंतु दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी काल सामंजस्याची भूमिका घेतली. इकडचे शेतकरी म्हटले की आम्ही जे झाडं मध्ये येतात आहेत ते झाडं आम्ही काढतो आणि इकडच्या बाजूने थोडा मुरुम खाली जाणार होता रस्ता रुंदीकरण करताना. तर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी काल सामंजस्याची भूमिका कॅमेरा पुढे मान्य केलं. कॅमेऱ्यापुढे मान्य केलं होतं की हे आम्हाला मान्य आहे आणि हा ऑर्डरपेक्षा रस्ता रुंद होईल आणि आम्हाला वापरायला सगळ्यांना योग्य होईल, आमच्या मोठ्या गाड्या इथून जातील असं दोन्ही बाजूंनी मान्य केलं आणि उद्या आपण रस्ता खुला करू असं काल ठरलं. म्हणून ह्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही इथं पुन्हा रस्ता खुला करण्यासाठी आलो. तर यांच्यामध्ये पुन्हा मतभेद झालेले आहेत. यांच्यात मतभेद असे झाले की ह्या ताई म्हणाल्या की इकडे मुरुम किंवा माती पडलेली आम्हाला चालणार नाही आणि त्यांच्या कुटुंबियांनी अशी भूमिका घेतली की आमची मोजणी झालेली आहे, शेजारच्यांची पण मोजणी होऊन जेव्हा मध्य ठरेल, हद्दीच्या खुणा निश्चित होतील तेव्हाच हा रस्ता करण्यात यावा. शेतातला माल काढायचा कसा? आणि या शेतकऱ्यांनी अगोदर ही नारळाची झाडं काढण्यासाठी परवानगी दिली होती, त्याप्रमाणे आपण छोटी झाडं काढली होती, परंतु नंतर मग यांनी अशी भूमिका घेतल्यानंतर या शेतकऱ्यांनी सुद्धा आमची झाडं काढू नयेत अशी भूमिका घेतली आणि हा जो रस्ता रुंदीकरण करायचा होता तर ते काम आज या ठिकाणी बारगलेलं आहे. यामध्ये जे वादी आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की जर आमचं काल आम्ही कॉम्प्रोमाइजला आम्ही सर्वांनी सहकार्य केलं, परंतु ते जर निष्फळ ठरत असेल तर ह्याप्रमाणे आम्हाला 8 फूट रुंदीचा रस्ता आम्ही होऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि जरी आता हा जो चालू स्थितीत शिवरस्ता दिसत आहे, ह्या रस्त्यावरती कुणीही अतिक्रमण करू नये आणि कुणीही अडथळा करू नये आणि असं जर कुणी अडथळा केला तर त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. हा जो रस्ता चालू आहे तो चालूच ठेवावा लागेल. इथून पुढे जे शेतकरी आहेत त्यांची कुणीही इथे अडवणूक करता कामा नये, कुणीही अडवणूक करू नये, हा रस्ता खोदण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. जर तुम्हाला हा आदेश मान्य नाहीये तर याच्यापूर्वीच तुम्ही यावरती अपील करायला हवं होतं. तुम्ही यापैकी वादी आणि प्रतिवादी या दोघांनाही साहेब याच्यावरती कुणी अपील केलेलं नाहीये. जर तुम्हाला ही ऑर्डर मान्य नाहीये तर एक तर तुम्हाला यावरती अपील करून याच्यामध्ये स्टे घेणं असेल किंवा जो काही तुम्हाला जास्त रुंदीचा रस्ता पाहिजे आहे किंवा जे मोजणी करून हवी आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढे केस चालवावी लागेल. यानंतर साहेब मी पुन्हा तारीख देणार नाही आणि इथे रस्ता खुला करण्यासाठी सुद्धा येणार नाही. धन्यवाद. पोलीस साहेब तुम्ही इथे कसे आले? आम्हाला बाबू पाटे यांचा फोन आला होता पोलीस स्टेशनला, त्याच्यामुळे आम्ही मॅडमच्या मदतीकरता इथे आलो. तुम्हाला काही सांगायचं कोणाला? आम्हाला मान्य नाही. ठीक अशा मोजणी मान्य नाही. मावशी तुम्हाला काही सांगायचं आहे? दोन्ही बाजून 4-4 फूट आम्हाला नाही मोजणीच्या पुलावर 4 फूट द्यायला तयार आहे. तिकडून 5 फूट भेटले, मी 5 फूट द्यायला तयार आहे. पण सरकारी मोजणी करून झाल्यानंतर तो पण रस्ता कोणी बंद करायचा नाही. नाही बंद नाही होणार. तवर चालूच राहणार. मुरम बिरम पडता कामाचं नाही. तवर मुराम पण नाही डायरेक्ट असं
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.